नमस्कार मैत्रिणींनो, उपवासातील थाळीच्या दुसऱ्या भागात आज आपण साबुदाणा वडा आणि खिचडी करणार आहोत. पण त्याआधी तुमच्या सर्वांचं माया फूडकार्टमध्ये स्वागत आहे. आज आपण करणार आहोत साबुदाण्याची खिचडी आणि वडे. गेल्या भागात आपण साबुदाणा खीर केली होती. चला तर मग पाहूयात. साबुदाणे मी रात्रभर भिजत ठेवले होते आणि म्हणून ते टम्म फुललेले आहेत. त्यानंतर आपण खिचडीची तयारी करूया. ती म्हणजे मी 1 चमचा साखर, 2 बारीक चिरलेली मिरच्या, 2 उकडलेले बटाटे, 1 कप साबुदाणा आणि 1 कप 50 ग्रॅम म्हणू शकता तुम्ही शेंगदाणे घेतलेले आहेत. तेलात 1 टेबलस्पून तेल घालून 1 चमचा जिरे घातलेला आहे. त्याचबरोबर मी कढीपत्ता त्यामध्ये घातलेला आहे. तुम्ही 2 फांद्या कढीपत्त्याचे घालू शकता आणि 2 बारीक चिरलेले मिरच्या घातलेल्या आहेत. अशा प्रकारे तेलात हे सगळे पदार्थ चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत. त्यानंतर या स्टेजला आपल्याला उकडलेले बटाटे घालायचे आहेत. मी 2 उकडलेले बटाटे घातलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार 3 किंवा 4 आणि तुम्हाला आवडेल तशा साईजचे तुम्ही कापून घालू शकता. या स्टेजला मी त्यामध्ये घातलेले आहेत साबुदाणे चांगले तेलात परतवून घेतले. थोडे ते नरम पडले, त्यांचा कलर व्हाईटचा चेंज झाला की त्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याची पूड घालायची आहे. अशा प्रकारे शेंगदाण्याची पूड लास्टला घालून ते चांगली जी आपली खिचडी असते ती फळफळीत होते आणि ती चिकटत नाही. त्यानंतर मस्तपैकी त्याच्यामध्ये आपल्याला लास्टला 1 चमचा साखर घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा चांगले परतवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपली खिचडी रेडी झालेली आहे सर्विंगसाठी. तुम्ही बघू शकता एकदम फळफळीत झालेली आहे. आता आपण तयारीला लागूया ते म्हणजे वड्यांच्या. आता सेम साबुदाणे घेतलेले आहेत. त्यामध्ये मी 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. मी 1 कप साबुदाणे घेतलेले, त्यामुळे मला 2 बटाटे उकडलेले पुरेसे आहेत. त्यानंतर आपण बाकीची सामग्री अशा स्लायसरच्या मदतीने आपल्याला ते प्रॉपर स्लाइस करून घ्यायचे आहेत. आणि आता दुसरे पदार्थ म्हणजे बारीक चिरलेले 2 मिरच्या आणि 1 कपभर असं शेंगदाण्याची पूड घालून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चांगलं त्याला मिसळून घ्यायचं आहे. आणि आपल्याला हे प्रोसेस 10 मिनटं तरी किंवा 5 मिनटं तुमच्या बटाट्यांवरती आहे. ते गरम असतील बटाटे तर 5 मिनटं पुरेसं आहे चांगलं त्याला मिसळून घ्यायला. थंड झाले असेल तर थोडा वेळ लागेल, पण चांगलं आपल्याला त्याला मळून घ्यायचं आहे जेणेकरून त्याची बाइंडिंग एकदम मस्त होईल. अशा प्रकारे गोल होईल जसे आपण चपात्याला करतो आणि हलक्या हाताने प्रेस करून ते वडे तयार करायचे आहेत. त्यानंतर एक पॅन घेऊन त्यामध्ये तेल घातलेलं आहे मी 1 कप असं, कारण की आपले शेंगदाणे त्या तेलामध्ये बुडले पाहिजे. पहिल्यांदा घातल्यानंतर थोडंसं एक काळजी घ्यायची, ती म्हणजे लांब राहायचं गॅसपासून, कारण की केव्हा साबुदाणे फुटतात आणि वडा फुटल्यानंतर तेल सगळीकडे पसरतं. त्यामुळे ही काळजीपूर्वक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आणि त्याचबरोबर मी दुसऱ्या साईडला परतून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपले वडे तयार झालेले आहेत. नेक्स्ट भागात आपण बघणार आहोत राजगिऱ्याचे पराठे आणि बटाट्याची झटपट होणारी भाजी. पण त्याआधी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अजूनच नवनवीन पदार्थ, उपवासाचे पदार्थ म्हणा, महाराष्ट्रीयन रेसिपी म्हणा, केक म्हणा, वेगवेगळ्या टाईपचे रेसिपीज येणार आहेत. स्टे ट्यून.